नक्षलवाद संपवण्यासाठी छत्तीसगडमध्ये 3000 सीएपीएफ सैनिक पाठवण्यात येत आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी याबाबतचे आदेश दिलेत। मणिपूरमध्ये पोलीस आणि कुकी उग्रवाद्यांमध्ये चकमक पाहायला मिळते आणि या हल्ल्यात 4 पोलीस कमांडो जखमी सुद्धा झालेत। चेन्नईमधील एका दुकानाजवळील जाहिरातींच्या पोस्टरला भीषण अशी आग लागली आहे आणि या आगीत संपूर्ण पोस्टर जळून खाक झालाय। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान हे साई चरणी लीन झाल्याचं पाहायला मिळालंय आणि यावेळी शिवराज सिंग यांनी आपल्या कुटुंबासह साई समाधीचं दर्शन सुद्धा घेतलंय। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर चेन्नई विमानतळावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। संपूर्ण परिसर रोषणाईने उजळून निघाला होता। देशातील 5 प्रसिद्ध बँकांनी आपल्या ठेवीदारांना नव्या वर्षाचं गिफ्ट दिलंय। मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ सुद्धा करण्यात आली आहे। यात एसबीआय, कोटक, बँक ऑफ बडोदा यांसारख्या बँकांचा समावेश आहे।